आता कालच तिकडे घटना घडली भोरला की 4 वर्षाच्या मुलीवर अन्याय झाला आणि तिला ठेचून मारले. तर आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही सुरक्षितता द्या महिलांना. पहिलं भारतीय जनता पार्टीला आंदोलनाची पहिल्यापासून सवय आहे आणि मॅडम म्हटलं की पूर्वीपासून तळागाळातून काय समर्पित कार्यकर्ता आहेत. समर्पित कार्यकर्ता आहेत तर मग तुम्ही दुसऱ्या पक्षातली लोक काय घेताय तुमच्या पक्षामध्ये? परदेशापासून ते तुम्ही इथपर्यंत आता पाहिले, आत्ताच्या स्थानिक स्वराज्य महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण कितीतरी दुसऱ्या पक्षातले तुमच्याकडे सामावून घेतले, त्यामुळे तुमची एवढी संख्या वाढलेली आहे. जर तुमच्याकडे यायचंय बरं भारतीय जनता पार्टीचं काम आवडते, कारण त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या. त्यांचा पार्टी ही करप्टेड नाहीये हे त्यांना माहिती आहे आणि कार्यकर्त्याला तिथे न्याय मिळतो. वर्षानुवर्षे एखाद्या पक्षामध्ये आपण काम करतोय आणि तिथे आपलं काहीच होत नाहीये. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की आईतं बाळ मांडीवर घेणं ही सवय भारतीय जनता पार्टीला. नाही नाही नाही, बिलकुल नाही असं आहे. भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही आहे एकात्म मानवतावाद, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून शेवटच्या माणसाचा विकास करणे ही भारतीय जनता पार्टीची विकास झालाय का? पण विकास होतोय ना. तुम्हाला सेन्सेक्स किती वाढलाय तो बघा. आज महिलांना म्हणताय तुम्ही ह्या आरक्षणासाठी आंदोलनाला घेऊन येताय ते, पण त्या बाईच्या घरी बाबा महागाई किती वाढली हे विचारलंय का इथल्या महिलांनी जाऊन की बाई तुझ्या घरी किती इन्कम आहे? ठीक आहे, 1500 रुपये तुम्ही किंवा जे लाडकी बहीण योजनामध्ये देताय. तर आमचं तर म्हणणं आहे की तुम्ही सुरक्षितता द्या महिलांना. पहिलं आता कालच तिकडे घटना घडली भोरला की 4 वर्षाच्या मुलीवर अन्याय झाला, एका 65 वर्षाच्या आणि तिला ठेचून मारले आणि ह्यांनी सांगितलं की बाबा खूप कायदे केलेले आहेत मोदीजींनी या घटनेनुसार. मग तुम्ही तिथं बघायला गेले का की त्या मणिपूरमध्ये अजूनपर्यंत मोदीजी गेलेत का? ती एवढी महिला खेळाडू ज्यांनी देशाचं नाव मोठं केलं तिला भेटायला गेले का? किंवा तुमचा कुठला एकदा प्रतिनिधी गेलाय का? आणि जी बिल्किस बानो जिच्यावर अत्याचार झाला, एवढे लोकांनी केला आणि तेव्हा बाहेर सुटल्यानंतर त्यांना तुम्ही माळा घालताय आणि हे कुठल्या कायद्यामध्ये बसतंय? हे म्हणजे महिलांचा सन्मान आहे का? या गोष्टीबद्दल का बोलत नाहीत तुम्ही? आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.